त्वचेची काळजी घेण्याच्या दुनियेत सध्या एक मोठी उलथापालथ होतीये असं दिसतंय. हो अगदी. म्हणजे काही वर्षांपूर्वी ती 10-12 टप्प्यांची कोरियन स्किन केअर पद्धत आठवते. हो हो, खूप लोकप्रिय होती. डबल क्लेन्झिंग, मग टोनर, मग इसेन्स, मग सिरम, अशी एक मोठी यादीच होती. पण आता तो ट्रेंड पूर्णपणे बदलतोय. बरोबर. जास्तीत जास्त उत्पादनं म्हणजे उत्तम त्वचा या विचाराकडून लोक आता कमीत कमी पण प्रभावी या तत्वाकडे वळतायत. अगदी बरोबर. आणि ही केवळ एक फॅशन नाहीये. अच्छा. यामागे ठोस शास्त्रीय कारणं आहेत. आजकाल त्वचारोग तज्ज्ञांकडे ज्या समस्या येतात त्यांचं मूळ कारण अनेकदा हेच असतं. काय? अनेक उत्पादनं वापरून त्वचेच्या नैसर्गिक संरक्षक कवचाला म्हणजे स्किन बॅरियरला झालेलं नुकसान. तर आज आपण याच संरक्षक कवचाबद्दल बोलणार आहोत. ते का महत्वाचं आहे, ते खराब होण्याची लक्षणं काय आणि त्याला पुन्हा निरोगी कसं करायचं. अगदी. आणि त्यासाठीची पद्धत खूप सोपी आहे. चला तर मग थेट मुळाशीच जाऊया. हे स्किन बॅरियर किंवा संरक्षक कवच हे नेमकं काय आहे? याची कल्पना तुम्ही एका विटांच्या भिंतीसारखी करू शकता. विटांची भिंत? ठीक आहे. हो. त्वचेचा जो सर्वात बाहेरचा थर आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत स्ट्रॅटम कॉर्नियम म्हणतात, तोच आपलं संरक्षक कवच. अच्छा. या भिंतीमध्ये त्वचेचा पेशी म्हणजे विटा आणि या विटांना एकत्र जोडून ठेवणारं सिमेंट म्हणजे लिपिड्स. लिपिड्स म्हणजे चरबीयुक्त पदार्थ जसे की सिरॅमाइड्स, कोलेस्ट्रॉल, हे सगळं मिळून एक अभेद्य भिंत तयार होतं. आणि या भिंतीचं काम काय? 2 महत्वाची कामं. एक, बाहेरचे विषारी घटक, प्रदूषण, जंतू यांना आत येण्यापासून रोखणं. आणि दुसरं, शरीरातलं मौल्यवान पाणी बाहेर उडून जाण्यापासून वाचवणं. वा, विटा आणि सिमेंटचं हे रूपक खूपच प्रभावी आहे. म्हणजे हे आपल्या त्वचेचं सुरक्षा कवच आहे. अगदी. पण मग इतकी सगळी उत्पादनं वापरल्याने या मजबूत भिंतीला इजा कशी पोचते? म्हणजे अनेकांना तर वाटतं की जेवढे जास्त थर लावू तेवढी त्वचा सुरक्षित राहील. आणि इथेच सगळी गंमत आहे. होतं काय की आपण एकामागून एक उत्पादनं लावतो तेव्हा त्यातल्या कठोर घटकांचा मारा त्या भिंतीवर होतो. कठोर घटक म्हणजे? अल्कोहॉल, तीव्र सुगंधी द्रव्य म्हणजे फ्रॅग्रन्सेस, सोडियम लॉरियल सल्फेट. अच्छा. आणि काही ॲक्टिव्ह सुद्धा जसे की रेटिनॉइड्स किंवा बेन्झॉइल पेरॉक्साइड यांचा अतिवापर. माझ्याकडे केस आली होती. एक महिला 9 टप्प्यांची स्किन केअर पद्धत वापरत होती. 9? हो. तरीही तिची त्वचा लालसर, काळमंडलेली आणि इतकी संवेदनशील झाली होती की तिला त्रास व्हायचा. अरे रे. याचं कारण हेच होतं. हे सगळे घटक त्या विटांमधलं सिमेंट हळूहळू विरघळून टाकतात आणि मग त्या भिंतीला तडे जातात. म्हणजे आपलं संरक्षक कवच खराब झालंय किंवा भिंत डळमळीत झालीये हे ओळखायचं कसं? याची काही स्पष्ट लक्षणं आहेत. जसं की? त्वचा अचानक जास्त संवेदनशील होणं, म्हणजे जे उत्पादन तुम्ही अनेक वर्ष वापरताय ते लावल्यावरही त्वचेला जळजळ होणं. त्वचा लालसर दिसणं, खाज सुटणं, त्वचेवर कोरड्या आणि खवलेदार चट्टे येणं, ही काही प्रमुख लक्षणं आहेत. आणि यामुळे मुरूम किंवा एक्झिमा सारख्या समस्या वाढू शकतात का? हो अगदी. मुरूम, एक्झिमा, रोझेशिया यांसारख्या समस्या वाढणं हे सुद्धा संरक्षक कवच कमकुवत झाल्याचंच लक्षण आहे. असं का? कारण जेव्हा त्वचेची बाह्यभिंतच तुटलेली असते तेव्हा बाहेरचे जंतू आणि त्रासदायक घटक सहज आत शिरतात. अच्छा. आणि मग त्वचेवर सूज येते आणि या समस्या अजून गंभीर होतात. म्हणजे त्वचा तिची नैसर्गिक चमक आणि लवचिकता गमावून बसते. अगदी बरोबर. आणि यामागे फक्त जास्त उत्पादनं वापरणं हेच कारण आहे की अजूनही काही घटक आहेत? उत्पादनांचा अतिवापर हे प्रमुख कारण आहेच, पण त्यासोबतच त्वचेला जास्त घासून पुसून स्वच्छ करणं. ओव्हर एक्सफोलिएशन. बरोबर. अरे आठवड्यातून 3-4 वेळा स्क्रब वापरतात. त्याने त्वचेचा नैसर्गिक थर निघून जातो. याशिवाय जास्त वेळ उन्हात राहणं, प्रदूषण, मानसिक ताण आणि कमी झोप सुद्धा, हे सगळे घटक मिळून त्या भिंतीवर हल्ला करतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? ही समस्या तर गंभीर वाटते. यावर उपाय काय? उपाय अगदी सोपा आहे आणि तोच आता नवीन ट्रेंड बनतोय. मिनिमलिझम. हो. कमीत कमी पण प्रभावी निगा. म्हणजे त्वचेच्या समस्येवर वरवर उपचार करण्याऐवजी स्वतः त्वचेलाच आतून निरोगी बनवण्यावर लक्ष केंद्रित करायचं. हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय. यासाठी एक सुंदर संकल्पना आहे, स्किन हेल्थ अँड ब्युटी पिरॅमिड. पिरॅमिड? हो. कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो की नाही? हो, नक्कीच. त्वचेसाठी तो पाया म्हणजे संरक्षण.
जोपर्यंत तुम्ही त्वचा बाहेरील हल्ल्यांपासून वाचवत नाही तोपर्यंत त्यावर महागडे सीरम लावून काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे पाया कच्चा असेल तर इमारत कोसळणारच. अगदी. खूपच रंजक आहे हे. तर या पिरामिडनुसार त्या पायाभूत गोष्टी कोणत्या आहेत? या पायासाठी फक्त 3 मूलभूत गोष्टींची गरज आहे. फक्त 3? हो. पहिली, सौम्य स्वच्छता म्हणजे जेंटल क्लेन्झिंग. दिवसातून 2दा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी एका सौम्य pH संतुलित क्लेन्झरनी चेहरा धुवा. इथे एक मिनिट. अनेकांना वाटतं की सकाळी फक्त पाण्याने चेहरा धुतला तरी चालतो. नाही, ही एक मोठी चूक आहे. अच्छा. रात्री झोपेत आपली त्वचा तेल बाहेर टाकते. त्यावर उशीवरचे बॅक्टेरिया, धूळ जमा होते. ते सकाळी सौम्य क्लेन्झरनी काढलं नाही तर दिवसा लावलेली उत्पादनं त्वचेत मुरणार नाहीत. आणि छिद्र बंद होऊ शकतात. बरोबर. महत्वाचं म्हणजे चेहरा धुतल्यावर त्वचा ताणल्यासारखी किंवा कोरडी वाटता कामा नये. म्हणजे चेहरा धुतल्यानंतर तो कोरडा आणि ताणलेला वाटायला नको. मग दुसरी पायरी? दुसरी पायरी आहे पुरेशी आर्द्रता म्हणजे ॲडिक्वेट मॉइश्चरायझेशन. मॉइश्चरायझर? हो. त्वचेला मॉइश्चराईज करणं खूप महत्वाचं आहे. यामुळे त्वचेतील पाणी टिकून राहतं आणि संरक्षक कवच दुरुस्त व्हायला मदत होते. कोणते घटक असलेले मॉइश्चरायझर चांगले? सिरामाइड्स असलेले मॉइश्चरायझर खूप फायदेशीर ठरतात, कारण ते आपल्या त्वचेच्या नैसर्गिक सिमेंट्सच भाग आहेत. त्यासोबतच फॅटी ॲसिड्स, स्क्वॅलिन आणि हायल्युरॉनिक ॲसिड. हायल्युरॉनिक ॲसिड तर स्वतःच्या वजनाच्या 1000 पट पाणी धरून ठेवू शकतं. अरे वा. ते त्वचेला आतून आर्द्रता देतं. आणि तिसरी, जी कदाचित सर्वात महत्वाची पायरी आहे. तिसरी आणि पिरामिडच्या पायातील सर्वात महत्वाची पायरी आहे सूर्यप्रकाशापासून संरक्षण, सन प्रोटेक्शन. सनस्क्रीन? हो. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटॉलॉजीच्या मते सनस्क्रीन हे तारुण्याचा झरा आहे. तारुण्याचा झरा म्हणजे फाउंटन ऑफ यूथ. हो. ते इतकं महत्त्व देतात. रोज अगदी पावसाळ्यात किंवा घरात असतानाही SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेलं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. हे खरंच खूप मोठं विधान आहे. आपल्याकडे अजूनही अनेक जण सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात लावतात. आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. ही एक सवय त्वचेच्या आरोग्यात खूप मोठा फरक घडवू शकते. ठीक आहे. तर स्वच्छता, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. पण एक मिनिट, बाजारात तर व्हिटॅमिन सी, नियासिनामाइड, रेटिनॉल यांसारख्या अनेक ॲक्टिव्हज आहेत. त्यांचं काय? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. ते पूर्णपणे बंद करायचे? नाही, पण जेव्हा तुमची त्वचेची भिंत तुटलेली असते तेव्हा त्यावर ॲसिड टाकणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे की नाही? बरोबर. त्यामुळे सर्वात आधी तुमचं लक्ष फक्त ती भिंत दुरुस्त करण्यावर असलं पाहिजे. म्हणजे आधी फक्त या 3 गोष्टी? हो. काही आठवडे फक्त या 3 मूलभूत गोष्टी करा. एकदा का त्वचा शांत झाली, लालसरपणा कमी झाला की मग तुम्ही एक एक करून ॲक्टिव्हज वापरून पाहू शकता. म्हणजे आधी पाया मजबूत करा, मग त्यावर सजावट. अगदी. पण ही सोपी पद्धत खरंच पुरेशी आहे का? म्हणजे ज्यांना मुरमांसारखी विशिष्ट समस्या आहे त्यांच्यासाठीही हे लागू होतं का? याचं उत्तर एका अभ्यासातून मिळतं. सौम्य ते मध्यम मुरमांची समस्या असलेल्या काही लोकांवर एक अभ्यास करण्यात आला. अच्छा. त्यांना सल्फर आणि बेन्झॉईल पेरॉक्साईड असलेले क्लेन्झर, टोनर आणि ट्रीटमेंट अशी 3 टप्प्यांची सोपी पद्धत वापरायला सांगितली. आणि त्याचे परिणाम काय होते? परिणाम आश्चर्यकारक होते. केवळ 6 आठवड्यात त्यांच्या मुरमांमध्ये आणि त्वचेच्या लालसरपणामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. अरे वा. यावरून हेच सिद्ध होतं की 10-12 उत्पादनांऐवजी योग्य घटक असलेली एक सोपी आणि सातत्यपूर्ण पद्धत जास्त परिणामकारक ठरते. मुद्दा संख्येचा नाही, गुणवत्तेचा आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की निरोगी त्वचेचं रहस्य बाटल्यांच्या संख्येत नाही, तर त्वचेच्या नैसर्गिक गरजा समजून घेण्यात आणि तिची मूळ संरचना म्हणजे ते संरक्षक कवच मजबूत ठेवण्यात आहे. बरोबर. आणि त्यासाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत: सौम्य स्वच्छता, योग्य मॉइश्चरायझर आणि दररोज सनस्क्रीन. आणि ती 9 टप्प्यांची पद्धत वापरणारी महिला, तिचं काय झालं? हो. तिने जेव्हा ही 3 टप्प्यांची सोपी पद्धत सुरू केली तेव्हा केवळ एका महिन्यात तिच्या त्वचेतला लालसरपणा कमी झाला आणि तिला वाटू लागलं की तिची त्वचा पुन्हा श्वास घेत आहे. म्हणजे ही सोपी सवय खरंच त्वचा, वेळ आणि अनावश्यक खर्चही वाचवते. अगदी. आज आपण त्वचेवर पाय लावावं याबद्दल बोललो. हो, म्हणजे बाह्य निगेबद्दल. पण मला एक विचार येतोय की हे सगळं बाहेरून झालं, पण त्वचेच्या आरोग्यासाठी केवळ एवढं पुरेसं आहे का? नाही, अजिबात नाही. म्हणजे योग्य आहार, पुरेशी झोप या आतल्या गोष्टींचं काय? त्यांचाही तितकाच किंबहुना जास्तच महत्वाचा वाटा असतो. बरोबर.
म्हणजे आपण जी विटा सिमेंटच्या भिंतीबद्दल बोललो ती आतून मजबूत करण्यासाठी आपण काय करतोय हा खरा प्रश्न आहे. अगदी. यावर विचार करायला हवा.